नमस्कार. वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत. छान चीझी वगैरे मस्त असं आपण व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे, एका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी. एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे, थोडंसं गरम व्हायला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं टाकूया 1 चमचाभर तेल, जेणेकरून पास्ता तो चिकटला जाणार नाही एकमेकांना, मस्त मोकळा मोकळा राहील. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर हा मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे. तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर छान त्याच्यामध्ये आता त्याला शिजू द्यायचं आहे. जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे आपल्याला. मस्त असं त्याला मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आणि नंतर चेक करायचं आपण व्यवस्थित की शिजला गेला आहे की नाही. त्यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने बघा, इथे मी तुम्हाला दाखवते तोडून, इथे लगेच इझिली तुटला जातोय, म्हणजे आपला तो छान शिजला गेलेला आहे. इथपर्यंत जे करायचं आहे. त्यानंतर तो काढून घ्यायचा आहे. एका चाळणीमध्ये त्याच्यावर टाकायचं आहे थंड पाणी, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल. आणि त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये मस्त असं बटर टाकलेलं आहे. एक मोठा चमचाभर असं बटर टाकलेलं आहे. बटर छान मेल्ट होऊ द्यायचं आहे. मी मस्त पसरवून घेते, व्यवस्थित मेल्ट होऊ देते बटर. जसं बटर मेल्ट होईल त्याच्यानंतर आपण व्हाईट सॉस पास्त्यासाठी जी ग्रेव्ही लागते त्यासाठी आपण घेणार आहोत मैदा. मी इथे जवळपास 2 चमचे मैदा घेतलेला आहे. मैदा छान चाळून वगैरे घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतेही घाण वगैरे राहणार नाही. आणि मस्त असं तो आता बटरवर आपण टाकायचा आहे. पण एकदमच सगळा टाकायचा नाही, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या वगैरे होतील. त्यासाठी आणि थोडं थोडं टाकून आपण 1 चमचाभर मी इथे टाकून घेतलेला आहे. आणि छान बटरमध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान भाजला गेला पाहिजे तो. त्याचा जो वास वगैरे सुगंध सुटतो बटरमध्ये, जसं मैदा जो भाजला जातो ना, त्याचा छान सुगंध येतो. तिथपर्यंत आपण छान त्याला भाजून घ्यायचं आहे. इथे बघा, थोडासा जो आपण आहे ना बटरमध्ये छान मेल्ट झालेला आहे. त्याच्यानंतर बाकीचा जो आहे मैदा आपण थोडासा ठेवलेला तो टाकायचा आहे. आणि तोही आपण छान मिक्स करून घेणार आहोत. छान भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं मस्त असं. थोडंसं आहे क्वांटिटी, त्याच्यामुळे पटकन भाजला जातो, जास्त वेळ लागत नाही. इथे बघा छान भाजून झालेला आहे मैदा आपला. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दूध. मी इथे जवळपास पेल्यावर दूध घेतलेलं आहे. बाकी आपल्या कन्सिस्टन्सी जशी ॲडजस्ट करू ना त्या हिशोबाने आपण टाकू शकतो. त्याचं काही मेजरमेंट नाही आहे, जसं की एवढीच लागेल तेवढंच लागेल. त्याच्यानंतर बघा थोडं थोडं दूध टाकायचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे मैद्याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या मोडून घ्यायच्या आहेत दुधामध्ये. कुठेही लम्प्स राहता कामा नये. आणि मी हळूहळू स्पॅच्युअल साह्याने छान मिक्स करून घेते आहे. बघा इथे छान बिना लम्प्स फ्री असं आपलं मस्त असं मैद्याचं बॅटर तयार झालेलं आहे. म्हणजे आपली जी व्हाईट सॉस पास्ताची जी ग्रेव्ही असते ना ती इथे तयार झालेली आहे. आणि थोडंसं त्याला म्हणजे आपण स्पायसी पाहिजे ना थोडंसं काहीतरी, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचाभर एवढा चिली फ्लेक्स. त्यानंतर टाकणार आहोत 1 चमचाभर एवढा ऑरेगॅनो. आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये काळी मिरी पूड. मस्त असं आपण काळी मिरी पूड ही थोडीशी टाकलेली आहे, जास्त नाही. छोटे चमचे घेतलेले आहेत ना, तर छोट्या चमच्याच्या अर्धा चमचा आपण काळी मिरी पूड घेतलेली आहे. आणि 1 चमचा आपण ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपल्याला चीजही बनवायचं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चीज स्लाईस. मी पूर्ण 1 चीज स्लाईस टाकलेली आहे. बाकी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जास्त अजून चीज वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अजून टाकू शकता. त्यानंतर मी थोडंसं इथे नंतर मीठ टाकणार आहे. चीजमध्ये वगैरे मीठ असतं, त्याच्यामुळे मी जास्त मिठाचा वापर करणार नाही आहे, थोडंसं टाकणार आहे. बाकी मीठ आपलं नसं चवीनुसार टाकू शकता तुम्ही. चीज मस्त असं मेल्ट करून घेते, छान मिक्स करून घेते. इथे थोडंसं थिक आहे, त्याच्यामुळे मी नंतर त्याच्यामध्ये थोडंसं अजून आपण टाकणार आहोत दूध. पाणी वगैरे वापरायचं नाही आहे, दुधानेच आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे बघा मी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. आणि जेवढी आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही पाहिजे तशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे मॅक्रोनी पास्ता. मस्त असं पास्ता टाकायचा आहे, मिक्स करायचं आहे हलक्या हाताने, कारण का तो तुटता कामा नये. म्हणून त्याच्यामुळे आपण त्याची म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी त्याच्यावर गरम पाण्याचा जो असतो ना आपण शिजवलेला, त्याच्यावर थंड पाणी टाकायचं आहे, की जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल. आणि मस्त असं आपला पास्ता इथे तयार झालेला आहे बघा. जास्त वेळ ही मिक्स केल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आपल्याला. याला 5-1 मिनटं आपण तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर मस्त असं आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यावर टाकलेलं आहे थोडंसं अजून चिली फ्लेक्स. आणि आपला खाण्यासाठी तयार आहे. इतका सुंदर आहे, डिलिशियस आहे, टेस्टी आहे, चीजी आहे.
मस्त असा व्हाईट पास्ता लवरसाठी खरंच आवडीची आहे ही रेसिपी आणि झटपट होते, जास्त वेळही लागत नाही. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.